ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रत्येक गोष्टीसाठी योग्य तो समय असतो आणि प्रत्येक गोष्ट जेव्हा त्या त्या वेळेवरती केली जाते, योग्य वेळेवरती केली जाते, तेव्हा ती गोष्ट यशस्वी होत असते. मनुष्य हा यशस्वी होत असतो. फरक एवढाच की मनुष्याने अयोग्य वेळी योग्य गोष्ट न करता योग्य वेळी योग्य गोष्ट करावी, तेव्हाच त्याचं प्रतिफळ त्याला मिळत नसते. पुष्कळ वेळेला मनुष्य अयशस्वी का होत असतो? कारण तो योग्य वेळी अयोग्य गोष्टी करत असतो, किंवा अयोग्य वेळी योग्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करून देखील त्याला यश प्राप्ती होत नाही. कारण त्याला ती वेळ ठाऊक नसते आणि ती जी गोष्ट करत असतो त्याविषयी त्याला जाणीव नसते. आणि म्हणून असं सांगतात की राईट थिंग्स हे राईट थिंगच्याच वेळेला करायला पाहिजे, योग्य त्या वेळेलाच करायला पाहिजे. अयोग्य वेळी करणे फार चुकीची गोष्ट आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना योग्य आणि अयोग्य वेळेविषयी सांगताना सुंदर असं उदाहरण देत आहे. ते म्हणजे जुना द्राक्षरस, नवा द्राक्षरस, जुनं बुदलं, नवं बुदलं, किंवा नवा कपडा आणि जुना कपडा. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जर नव्या कपड्याला थोडासा छिद्र पडलं तर आपण त्याला चांगल्याच सुईने किंवा चांगल्याच धाग्याने शिवत असतो, रफू करत असतो. परंतु जर नव्या कपड्याला जुना कपड्याचा ठिगळा लावला किंवा तुकडा लावला तर ते फार कुरूप दिसते. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, नवीन शर्ट योग्य आहे, परंतु त्या शर्टला लावलेला जुना कपडा अयोग्य आहे. म्हणजेच योग्य वेळी योग्य गोष्टी करणे फार गरजेचं आहे. योग्य वेळी अयोग्य गोष्टी करत असतो ती व्यक्ती पूर्णपणे मूर्ख असते. आणि म्हणूनच जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारण्यात आलेला होता की तुमचे शिष्य हे उपवास करत का नाही, जास्त दिवस प्रार्थना का करत नाही, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यावरती टीका न करता हा सुंदर असं उदाहरण देत आहे. जोपर्यंत नवर देवता त्यांच्या बरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपवासाची गरज नाही. उपवास म्हणजे रडण्याची गरज नाही. तोंडावरती एक प्रकारचं रडू आणून गांभीर्य दाखवून ते जगाला फसवण्याची गरज नाही. परंतु जेव्हा अशी वेळ येईल तेव्हा नवरदेव त्याच्याकडून काढून घेतला जाईल, तेव्हा ते आनंद करतील, तेव्हा त्यांना त्याची आठवण येईल, तेव्हा ते उपवास करतील, तेव्हा आनंद न करता ते दुःख करतील. म्हणजेच परमेश्वराला सांगायचं आहे की जी योग्य वेळ आहे त्या योग्य वेळेला आपण आनंद केलाच पाहिजे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त हा नवदेवतासारखा आपल्या शिष्याबरोबर होता, हे दुःखाचे वातावरण नाही तर आनंदाचे वातावरण आहे. त्यामध्ये नुसताच उपवास ठेवून दुःख जाहीर करणे योग्य नाही. कारण परमेश्वर हा जणू काही आनंदच त्यांच्या बरोबर आहे आणि म्हणून आनंद करणाऱ्याबरोबर आपण आनंद केला पाहिजे. आणि जेव्हा दुःखाची वेळ येते आणि जेव्हा व्यक्ती दुःख साजरा करत असतो किंवा सहन करत असतो तेव्हा त्यांच्या समोर आपण दुःखामध्ये सहभागी झालो पाहिजे. हेच प्रभू येशू ख्रिस्ताला सांगायचं आहे. जेव्हा आपण राईट गोष्ट राईट टायमाला करत असतो, राईट वेळेला करत असतो, तेव्हा ते योग्य दिशेने जात असते. जेव्हा आपण योग्य गोष्टी अयोग्य वेळेला करत असतो तेव्हा आपण दिशाभूल होत असतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, कधी उपवास करावा, किती प्रार्थना करावी, हे आपण आपल्या मनाला ठरवून घेतलं पाहिजे. जर आपला कॉन्शियस आपला सांगत असेल की ही योग्य वेळ आहे, ही योग्य ठिकाण आहे, ही योग्य पर्सन आहे किंवा व्यक्ती आहे, आणि आपलं कॉन्शियस जर सांगत असेल की आपण पुढे जावं, नक्कीच आपण ऐकलं पाहिजे. परंतु आपल्याला कुठेतरी ऑकवर्ड वाटत असेल की हे चुकीचं आहे तर आपण कॉन्शियस म्हणजे सत्सक विवेकबुद्धीचं ऐकलं पाहिजे आणि त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परत एकदा आपण आपल्या जीवनामध्ये योग्य ती दिशा निवडूया, योग्य ती वेळ निवडूया आणि योग्य त्या वेळेला योग्य ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करूया आणि नक्कीच त्याचं प्रतिफळ आपल्याला मिळणार आहे. आपल्या समोर कोलकात्याची संत मदर तेरेसा हिचं उदाहरण आहे. तिने योग्य वेळेला योग्य ती गोष्ट केली. जेथे लोकांना परमेश्वराच्या स्पर्शाची गरज होती, गरिबांना नक्कीच प्रेमाची गरज होती, तेव्हा त्यांनी त्यांना प्रेम दिलं.
पवित्र मरियम देखील योग्य त्या वेळेला योग्य ती कार्य किंवा जबाबदारी बजावलेली आहे. काना येथे तिने प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकलं. क्रूसाच्या खाली ती प्रभू येशू ख्रिस्ताला धीर देत होती. योग्य त्या वेळेला योग्य ते कार्य तिने केलेलं आहे. आपण सुद्धा योग्य त्या वेळेला योग्य कार्य करूया आणि प्रभूच्या या मिशन कार्यामध्ये सहभागी होऊया. आमेन.